नमस्कार माझ्या प्रिय मंडळींनो, तुम्हाला सांगते 31 ऑगस्ट नंतर आता तुमचं जीवन पूर्णपणे बदलणार आहे। अचानक तुम्हाला अशा मोठे गुड न्यूज मिळणार, मोठे काही चमत्कार तुमच्या आता आयुष्यात बदलणार, ज्यामुळे तुमचे जीवन आता पूर्णपणे बदलून जाणार। जी चिंता, जी काळजी तुम्हाला आत्तापर्यंत सतावत होती ती आता पूर्णपणे तुम्हाला सांगते दूर होणार आहे। आजपासूनच तुमच्या आयुष्यात जे घडणार आहे ते तुम्हाला सांगते तुमच्या भाग्यात आधीच लिहून ठेवलेलं आहे। आता काय होणार तर तुमची वेळ बदलणार आहे, ग्रहांची चाल बदलते आहे आणि तुमच्या जीवनाची दिशासुद्धा आता कायमची बदलणार आहे। तुम्हाला सांगते तुमच्या राशीच्या लोकांपासून काही जे लोक आहेत ते अचानक तुमच्यापासून दूर जाणार आणि काही लोक आहेत ते अचानक तुमच्या जवळ येणार आणि अशी एक घटना घडणार जी तुमच्या आयुष्यात अनेक वर्षांचा नक्कीच पाया ठरणार आणि असे काही वेगवेगळे चमत्कार आता तुमच्या जीवनामध्ये घडणार आहे। आणि हे असं अचानक का घडलं तर तुम्हाला सांगते माझ्या प्रिय मंडळींनो, हे सर्व काही अचानक नाही, तर हे आधीपासूनच नियतीचं नियोजन आहे आणि तुमची पण हीच रास असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला सांगते अगदी शेवटपर्यंत जरूर बघा, कारण पुढचं तुम्हाला मी जे भविष्य तुमच्यासमोर आता उघड करणार आहे, तुमचं स्वतःचं खरं भाग्य मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे ते जाणून घ्यायला तुम्हाला सांगते तयार राहा। व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी मनापासून बघा आणि एक पण गोष्ट स्किप करू नका, कारण की आजची जी माहिती आहे, आजचं मी जे भविष्यवाणी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे, ज्यामुळे तुम्हाला पुढे काय घडणार आहे, तुमच्या जीवनात कोणते चमत्कार घडणार आहे आणि येणाऱ्या संधींचा कसा लाभ घ्यायचा आहे त्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि होय, व्हिडिओला पुढे जाण्यापूर्वी फक्त एकच सांगेन की सबस्क्राईबचं बटन एकदा जरूर क्लिक करा, जेणेकरून ही महत्त्वपूर्ण अशाच भविष्यवाणी आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। त्यामुळे सबस्क्राईब नक्कीच करा। चला व्हिडिओला पुढे जाऊया। तर काय होणार माझ्या प्रिय मंडळींनो, 31 ऑगस्ट नंतर अचानक तुमच्या भाग्याचा आता दरवाजा उघडणार आहे। तर होय, तुमच्या आयुष्यात आता असा एक टप्पा सुरू होत आहे जिथे नशीब आता अचानक तुमच्याकडे तुम्हाला वळताना दिसेल आणि तुम्हाला जाणवेल इतके दिवस ज्या अंधारातून तुम्ही चालत होतात आता तो अंधार त्याचा शेवट होणार आहे। अनेक वेळा तुम्ही मनात विचार पण केला असेल की आत्ता माझ्याच बाबतीत असे सर्व काही अडथळे का येत आहेत, माझंच काम शेवटच्या क्षणी येऊन का थांबतं आहे, मी इतकं मेहनत करतो आहे तरी पण त्याचं पाहिजे तसं फळ काय मिळत नाही आहे। परंतु तुम्हाला सांगते कसं असतं की विश्व प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ ठरवत असतं आणि तुमच्या राशीच्या लोकांसाठी ही योग्य वेळ आता सक्रिय होत आहे। येणारे हे दिवस तुमच्यासाठी अत्यंत प्रभावशाली असणार आहे। तुम्हाला सांगते एखादी प्रभावी व्यक्ती तुमच्या बाजूने आता उभी राहू शकते। एखादी जुनी बंद झालेली संधी जी असेल ती आता तुमच्यासाठी पुन्हा तुमच्या दार ठोठावू शकते। अडकलेली एखादी जर रक्कम असेल ती अचानक तुमच्या खात्यात जमा होऊ शकते किंवा तुम्हाला सांगते माझ्या प्रिय मंडळींनो, ज्या ठिकाणी तुम्ही अनेकदा भरपूर प्रयत्न करून थकलात तिथूनच कदाचित तुम्हाला सकारात्मक उत्तर येईल। फोनद्वारे, मेसेजद्वारे, कुठल्या ना कुठल्या मार्गाने तुम्हाला तिथून उत्तर येणार आणि तुम्हाला सांगते परिस्थिती ना आता इतकी वेगाने बदलेल की तुम्हाला विश्वास बसणार नाही की हेच ते आयुष्य आहे का, की काही दिवसांपूर्वी त्याच्यामध्ये तुम्ही खूप काळजीत होता, चिंतेत होतात, निराशेत होतात, हेच ते आयुष्य आहे का। कारण आता असं काही बदल घडणार आहेत की तुमचा स्वतःचा त्या गोष्टींवर विश्वास बसणार नाही। मात्र लक्षात ठेवा, हे जे येणार आहे ना, हा फक्त आर्थिक भाग्याचाच दरवाजा नाही, तर हा जो असणार आहे तो आत्मविश्वास, प्रतिष्ठा आणि ओळख वाढवणारा दरवाजा असणार आहे। लोक जे तुम्हाला आत्तापर्यंत कमी लेखत होते ना, तेच आता तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतील। तुमचं मत महत्त्वाचं ठरेल, तुमची उपस्थिती सर्वांना आता जाणवेल आणि तुमच्या शब्दांना तुम्हाला सांगते वजन मिळेल आणि या क्षणी सर्वात मोठी परीक्षा म्हणजे तुमच्या धाडसाची असेल, कारण अचानक आलेली संधी ही सुरुवातीला घाबरवते की तुम्हाला वाटेल मी हे करू शकेल का, कारण एकदम चांगल्या संधी आता तुमच्या दारात उभे राहणार आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही का ही संधी माझ्यासाठी आहे का, हे असे काही अनेक प्रश्न तुमच्या मनात येतील। पण याच वेळी ठाम राहणं तुमच्यासाठी गरजेचं राहील, कारण भाग्य दरवाजा उघडत आहे। आता या भाग्याच्या दरवाजातून तुम्हाला आत्मविश्वासाने पुढे पाऊल टाकायचं आहे। जर तुम्ही या क्षणी निर्णय घेतला, भीती बाजूला ठेवली आणि स्वतःवर विश्वास ठेवला ना, तर ही घटना
तुमच्या पुढील अनेक वर्षांचा भक्कम पाया ठरू शकतो. तर तुम्हाला सांगते, ही आता वेळ तुमच्या बाजूने फिरते आहे. त्या वेळेसाठी सज्ज राहा, कारण जे येणार आहे ते साधन आहे, ते तुमचं आयुष्य एका नव्या उंचीवरती नेऊन ठेवणार आहे. आणि अजून काय होणार, तर माझ्या प्रिय मंडळींनो, दुसरं जे घडणार ते म्हणजे की जे खोटे लोक आहेत ना तुमच्या आयुष्यामधील, त्यांचे मुखवटा गळणार. होय, तर काय असतंय, तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती आहे जी बरोबर तुमच्याशी खूप चांगली वागते, तुमच्याशी खूप गोड बोलते, साथ देण्याचं नाटक करते, परंतु मनात मात्र वेगळाच विचार ठेवते. तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवला, ज्याच्याशी तुम्ही तुमच्या सर्व योजना, जे पण काही तुमचे स्वप्न, तुमच्या काही कमजोरी असतील, ते सर्व काही तुम्ही काय केलं, त्याच्यासोबत शेअर करत गेले. आणि तुम्हाला सांगते, त्याच व्यक्तीचा खरा चेहरा आता तुमच्यासमोर येणार. एखादी छोटी घटना असू शकतं, किंवा तुम्हाला सांगते एखाद्या तिसऱ्या व्यक्तीकडून तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती मिळेल आणि तुमचे डोळे उघडतील. सुरुवातीला हे सगळं बघून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल, तुमचं मन दुखावेल, कदाचित तुम्हाला राग पण येईल. पण कसं असतं की हे सत्य वेळेवर समोर येणं हे तुमच्यासाठी चांगलं ठरेल, कारण नियती आता तुम्हाला काय करते, चुकीच्या लोकांच्या संगतीतून बाहेर काढत आहे. आणि ही जी घटना घडेल ना, ती तुम्हाला मोठा धडा शिकवेल की प्रत्येकावरती आंधळा विश्वास ठेवू नये. पण त्याच वेळी ही घटना तुमची अंतर्प्रेरणा इतकी मजबूत दाखवेल, कारण मनात कुठेतरी तुम्हाला आधीच संशय होता, पण तो संशय काय होईल की आता स्पष्टतेमध्ये बदलेल. आणि या घटनेनंतर तुम्ही अधिक सावध होणार, अधिक शहाणे आणि भावनिकदृष्ट्या अधिक मजबूत व्हाल. लक्षात ठेवा, जे लोक तुमच्या आयुष्यातून दूर जात आहेत ते कायमचं तुमचं नुकसान नाही आहे, कारण कधीकधी ते तुमच्या मोठ्या यशाची, म्हणजे जे आता तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आता जे घडणार आहे, जे मोठं यश तुमच्या आयुष्यात येणार आहे, त्याच्यातली ही आधीचीच साफसफाई आहे की ज्या लोकांमुळे तुमचं पुढे जाऊन पण पुन्हा नुकसान होऊ नये. कारण आत्तापर्यंत तुम्ही बरंच नुकसान सहन केलं, पण पुन्हा ते सेम नुकसान पुढे तुमच्या आयुष्यात होऊ नये म्हणून तर नियती काय करते, हे लोक तुमच्या आयुष्यातून हळूहळू दूर करणार. सत्य समोर येणारच आणि त्या सत्यामुळे तुमचे मार्ग तुम्हाला सांगते अधिक स्पष्ट होणार. तिसरं म्हणजे जे होणार, आर्थिक उन्नतीचा मोठा संकेत तुम्हाला आता मिळणार. तुमच्या आयुष्यात आर्थिक बाबतीत तुम्हाला आत्तापर्यंत जो ताण, अनिश्चितता आणि कधीकधी अपमानासारखी परिस्थिती तुमच्या आयुष्यात निर्माण झाली होती, ती आता हळूहळू संपण्याच्या मार्गावर आहे. अनेक दिवस तुम्ही मनात विचार करत होतात की इतकी मेहनत करूनही हातात काहीच का राहत नाही, पैशांच्या बाबतीत माझं नशीब इतकं कठीण का आहे. परंतु लक्षात ठेवा, पैसा हा केवळ कष्टावरच नाही, तर योग्य वेळ, योग्य निर्णय आणि काही कसं असतं की ग्रहांची अनुकूल परिस्थिती देखील या सगळ्या गोष्टींवरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. आणि आता काय होतं की ग्रहांची अनुकूलता तुमच्याकडे वळताना आता तुम्हाला दिसेल. अडकलेली रक्कम अचानक सुटू लागेल. ज्या व्यवहारातून तुम्ही आशा सोडली होती तिथूनच सकारात्मक बातमी तुम्हाला मिळेल. एखादा नवीन प्रोजेक्ट, नवीन जॉब ऑफर किंवा साईड बिझनेसची संधी देखील तुमच्यासमोर आता या काळात नक्कीच तुमच्यासमोर येणार. आणि जी सुरुवातीला तुम्हाला सांगते लहान वाटेल, परंतु ती लहान जरी असली तरी पुढे जाऊन तो मोठा आर्थिक आधार तुमच्यासाठी नक्कीच बनणार. आणि विशेष म्हणजे हा पैसा फक्त हातात येणार नाही, तर तो तुमचा आत्मविश्वास जो होता तो देखील परत तुम्हाला देणार आहे. लोकांच्या नजरेत पुन्हा तुमची किंमत वाढेल, तुमचं मत विचारात घेतलं जाईल आणि तुम्हाला स्वतःबद्दल अभिमान वाटेल की तुम्ही कठीण काळातही हार मानली नाही. मात्र इथे एक मोठी जबाबदारी की अचानक आलेला पैसा टिकवणं हे कमवणं इतकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे भावनेतून खर्च, दिखावा किंवा चुकीची गुंतवणूक हे सर्व काही टाळा. नियोजन करा व्यवस्थित, थोडी बचत ठेवा आणि भविष्यासाठी सुरक्षित पाया नक्कीच तयार करा. कारण हा काळ केवळ पैशांचा प्रवाहच वाढवणारा नाही, तर पुढील काही वर्षांसाठी आर्थिक स्थिरता देणारा देखील काळ असणार आहे. तुम्हाला सांगते, समृद्धीचा हा संकेत साधा नाही, ही तुमच्या संघर्षाची कमाई आहे आणि आता विश्व तुम्हाला त्याचं योग्य फळ देण्यासाठी नक्कीच तयार आहे. आता चौथं जे घडणार आहे ना मंडळींनो, ते म्हणजे की जुना संबंध जो आहे तो कदाचित पुन्हा संपर्कात येणार. तर भूतकाळात एक अध्याय जो तुम्ही कदाचित बंद झाला आहे असे समजत होता, तो एकदा पुन्हा तुमच्यासमोर उघडू शकतो. म्हणजे कसं की एखादी जुनी मैत्रीण, पूर्वीचं एखादं प्रेमसंबंध, तुटलेला संपर्क किंवा गैरसमजातून दूर एखादी गेलेली व्यक्ती, त्याचा अचानक तुम्हाला मेसेज, कॉल किंवा सोशल मीडिया करून तुमच्याशी ती व्यक्ती जोडली जाऊ शकते.
आणि सुरुवातीला तुम्हाला आश्चर्य वाटेल की आता अचानक का. परंतु लक्षात ठेवा, काही भेटी ह्या योगायोग नसतात, तर त्या अपूर्ण राहिलेल्या भावना, काही न बोललेले शब्द आणि न सुटलेले प्रश्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा परत येत असतात. आणि ही पुनर्भेट आनंद देणारी असेल की गोंधळ निर्माण करणारी असेल, हे पूर्णपणे आता तुमच्या परिपक्वतेवर आणि सध्याच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. जर ती व्यक्ती खरोखर बदललेली असेल आणि तुमचं भलं इच्छित असेल, तर हा संबंध नव्या समजुतीने आणि मर्यादांनी पुन्हा सुरू होऊ शकतो. पण जर भूतकाळात जखमा, फसवणूक आणि वेदना असतील, तर ही नियती तुम्हाला शेवटचा धडा शिकवण्यासाठी ही भेट घडवत आहे. आणि यावेळी काय करायचं, तर भावनांपेक्षा शहाणपणाने निर्णय घ्या. कारण प्रत्येक परत आलेली व्यक्ती आयुष्यात राहण्यासाठी येत नाही, तर ती काही जण फक्त तुमचं मन पूर्णपणे मोकळं करून पुढे जाण्यासाठी येत असतात. भूतकाळाचा दरवाजा आता पुन्हा उघडतोय, परंतु त्यात आत कोणाला जागा द्यायची, आता हे सर्वस्वी आपल्या म्हणजेच तुमच्या हातात असणार आहे. 5 नंबर जे घडणार आहे ते म्हणजे घरात शुभवार्ता आणि सकारात्मक ऊर्जा येणार. तर होय माझ्या प्रिय मंडळींनो, तुमच्या घरात आणि कुटुंबात जे काही दिवसांपासून तणाव, चिंता किंवा शांततेचा अभाव तुम्हाला जाणवत असेल, त्यात आता मोठा सकारात्मक बदल तुम्हाला दिसू लागेल. एखादी आनंदाची बातमी तुम्हाला नक्कीच मिळणार, जसे की नोकरी मिळणे, परीक्षेत यश मिळणे, लग्नाची चर्चा जर चालू असेल ती पक्की होणे, नवीन घर किंवा वाहन खरेदी किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या प्रगतीची बातमी. अचानक वातावरण घरातलं बदलावून टाकेल. घरातील वाद कमी होतील, संवाद वाढेल आणि एकत्र बसून निर्णय घेण्याची तयारी नक्कीच दिसेल. काहींसाठी तर घरात धार्मिक कार्यक्रम, पूजा किंवा एखादा शुभ समारंभ होण्याचा देखील योग आहे, ज्यामुळे घरात दैवी ऊर्जा आणि शांतता नक्कीच वाढेल. आणि विशेष म्हणजे ही शुभवार्ता केवळ बाह्य आनंद देणारीच नसेल, तर ती मनाला देखील स्थैर्य देईल. तुम्हाला जाणवेल की कितीही बाहेर संघर्ष असला तरी घरचं वातावरण मजबूत असेल तर माणूस कोणत्याही अडचणीला सामोरे जाऊ शकतो. या काळात कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला आपणास अत्यंत महत्त्वाचा ठरेल आणि त्यांच्या आशीर्वादामुळे अडकलेली कामं देखील तुमची सोपी होतील. मात्र लक्षात ठेवा, सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी आपल्यातला अहंकार, जुने वाद, नकारात्मक चर्चा टाळणं गरजेचं असेल. तुमच्या घरात आता आनंदाचा दिवा पेटणार आहे आणि त्याचा प्रकाश आता तुमच्या संपूर्ण आयुष्याला उजळून टाकणार आहे. 6 जे असणार की तुम्हाला मानसिक तणावातून मुक्ती मिळणार. तर माझ्या प्रिय मंडळींनो, गेल्या काही काळापासून तुमच्या मनावर एक अदृश्य भार होता, जो चिंता, असुरक्षितता, भविष्याबद्दल भीती, लोकांच्या वागण्यामुळे तुम्हाला ज्या वेदना झाल्या किंवा स्वतःबद्दल शंका निर्माण झाली. बाहेरून तुम्ही मजबूत दिसत होतात, परंतु आतून मात्र सतत तुमच्या विचारांचं वादळ सुरू होतं. आता काय, काळ बदलतोय. हळूहळू परिस्थिती देखील तुम्हाला स्पष्ट होऊ लागेल आणि काही प्रश्नांची उत्तर देखील तुम्हाला मिळतील. आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्या मनातली गोंधळातील अवस्था, जी गोंधळलेली अवस्था आहे ती स्थिर होऊ लागेल. एखाद्या व्यक्तीशी झालेली मनमोकळी चर्चा, एखादा सकारात्मक निर्णय किंवा अचानक मिळालेली चांगली बातमी, या गोष्टी तुमच्या मनावरचा ताण हलका करतील. आणि तुम्हाला जाणवेल की जे ओझं तुम्ही एकट्याने आत्तापर्यंत वाहत होता ते इतकं जड नव्हतंच, फक्त तुम्ही त्याकडे चुकीच्या दृष्टीने पाहत होता. आता तुमचा आत्मविश्वास परत येईल, झोप सुधारेल आणि निर्णय घेताना मनातील भीती देखील कमी होईल. ही फक्त मानसिक शांतता नसेल, तर नव्या ऊर्जेचा जन्म असेल. या काळात ध्यान, प्रार्थना किंवा एकांतात काही वेळ घालवणं तुमच्यासाठी खूप फायदेशीर नक्कीच ठरेल. लक्ष ठेवा, बाहेरचं यश मिळवण्यापूर्वी आतली लढाई जिंकावीच लागते. तुम्ही ती लढाई जिंकण्याच्या आता अंतिम टप्प्यावर आहात. आता तुमचं मनच तुमची सर्वात मोठी ताकद नक्कीच बनणार आहे. तर पुढे जे असणार आहे ते म्हणजे की करिअरमध्ये तुमच्या अचानक मोठा बदल घडेल. तर तुमच्या करिअरच्या क्षेत्रात आता असा टप्पा येणार आहे जो पूर्ण दिशा बदलवू शकतो. अनेक दिवस तुम्ही खूप मेहनत करत होतात, परंतु काय होतं की योग्य ओळख पाहिजे तशी मिळत नव्हती. वरिष्ठांकडून कौतुक होत नव्हतं आणि तुमची क्षमता पूर्णपणे वापरली जात नव्हती. आता परिस्थिती पलटणार आहे. अचानक नवीन जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाऊ शकते, पदोन्नतीची चर्चा होऊ शकते किंवा एखादा नवीन जॉब ऑफर देखील तुमच्यासमोर येऊ शकते, जी सुरुवातीला तुम्हाला थोडं धाडसी निर्णय वाटेल. काहींसाठी सध्याचं काम सोडून देखील पूर्णपणे वेगळ्या क्षेत्रात जाण्याची देखील संधी निर्माण होऊ शकते. सुरुवातीला
हा जो बदल घडेल तो थोडा धक्कादायक वाटेल, कारण काय असेल की तुम्ही सध्या ज्या कम्फर्ट झोनमध्ये काम करतात त्याच्या बाहेर नेणारा हा बदल असणार आहे. परंतु लक्षात ठेवा, जर तुम्हाला मोठी प्रगती करायची आहे ना, तर ती नेहमी भीतीच्या पलीकडे असते. तुमच्या कल्पना, तुमचं वेगळेपण आणि तुमचा दूरदृष्टीचा स्वभाव आता लोकांच्या लक्षात येईल. तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या प्रोजेक्टमध्ये संधी मिळू शकते, जिथे तुमची खरी क्षमता नक्कीच चमकेल. मात्र या काळात संयम आणि शिस्त खूप महत्त्वाची असेल. छोट्या छोट्या चुका टाळा. कागदपत्रे, करार किंवा बोलण्यात सावधगिरी नक्कीच बाळगा. करिअरचा हा टप्पा साधा नाही, हा तुमच्या आयुष्याला स्थैर्य, प्रतिष्ठा आणि आर्थिक उंची देणारं वळण ठरू शकतो. पुढचं जे घडणार आहे ते म्हणजे की आरोग्याबाबत. तर काय तुम्हाला सांगते, महत्त्वाचं म्हणजे की या काळात तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे अत्यंत गरजेचं आहे. शरीर काही छोटे संकेत देऊ शकतं. थकवा, डोकेदुखी, झोप न लागणे, पचनाच्या तक्रारी किंवा अचानक आलेली कमजोरी, जे तुम्ही सुरुवातीला दुर्लक्ष करू शकता. परंतु लक्षात ठेवा, हे संकेत लहान असले तरी त्याचा अर्थ मोठा आहे. गेल्या काही काळातील मानसिक ताण, अनियमित दिनचर्या आणि कामाचा दबाव याचा परिणाम आता तुमच्या शरीरावर दिसू लागेल. ही घटना तुम्हाला सांगते घाबरवणारी नाही आहे, ही तुम्हाला काय करते, सावध करत आहे. वेळेत काळजी घेतली तर मोठी समस्या टाळता येऊ शकते. हा काळ तुम्हाला एक शिस्तबद्ध जीवनशैलीकडे वळवण्यासाठी आलेला आहे. त्यामुळे योग्य झोप, संतुलित आहार, थोडा व्यायाम आणि मानसिक शांततेसाठी ध्यान किंवा प्रार्थना हे तुमच्यासाठी आवश्यक असणार आहे. विशेषतः पाणी भरपूर पिणे, जास्त ताण न घेणं आणि जेवणाच्या वेळा न चुकवणं हे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं असेल. आणि गरज वाटली तर डॉक्टरांचा सल्ला घेण्यास अजिबात विलंब करू नका, कारण लक्षात ठेवा, पैसा, करिअर, नाती यापेक्षा आरोग्य सर्वात मोठी संपत्ती आहे. हा इशारा जो देते तो नुकसान करण्यासाठी नाही, तर तुम्हाला अधिक मजबूत, जागरूक आणि दीर्घकाळ यशस्वी ठेवण्यासाठी मी हे सांगत आहे. तुमचं शरीर तुमच्या स्वप्नांचं वाहन आहे, त्याची योग्य काळजी नक्कीच घ्या. पुढे जे घडणार ते म्हणजे की दैवी संरक्षणाची अनुभूती, आणि जे तुमच्यावर मोठं संकट येणार आहे ते आता नक्कीच टळणार. तर तुमच्या आयुष्यात असा एक प्रसंग येऊ शकतो जिथे काहीतरी मोठं संकट अगदी शेवटच्या क्षणी नक्कीच टळेल आणि तुम्हाला स्पष्ट जाणवेल की कुठेतरी अदृश्य शक्ती तुमचं संरक्षण करत आहे. एखादा अपघात टळणं, चुकीचा निर्णय घेण्याआधीच त्याचं सत्य समोर येणं, आर्थिक निर्णय घेण्याआधी सत्य समोर येणं, आर्थिक नुकसान होण्यापूर्वी सावध होणं किंवा चुकीच्या लोकांपासून वेळेत दूर होणं, हे सर्व योगायोग वाटेल, परंतु त्यामागे दैवी संरक्षणाची शक्ती कार्यरत असेल हे तुम्हाला नक्कीच जाणवेल. आणि तुम्हाला सांगते, त्याच्या कृपेचा पुरावा तुम्हाला नक्कीच मिळेल. या काळात तुमची अंतर्प्रेरणा खूप मजबूत होईल. मनात अचानक येणारे संकेत, एखाद्या व्यक्तीबद्दल निर्माण झालेली शंका किंवा एखादा निर्णय पुढे ढकलण्याची भावना, हे सर्व दुर्लक्ष करू नका, कारण विश्व तुम्हाला आता इशारे देत आहे. तुम्ही ज्या संकटाला मोठं समजत होता ते शेवटी तुमच्यासाठी आशीर्वाद नक्कीच ठरेल, कारण त्या प्रसंगांमुळे तुम्ही अधिक सावध, अधिक जागरूक आणि अधिक आध्यात्मिक बनाल. तुम्हाला सांगते, तुमच्या राशीचे लोक, देवावरचा विश्वास तुमचा अधिक आता दृढ होईल. प्रार्थना आणि ध्यानाकडे तुमची ओढ वाढेल. लक्षात ठेवा, जेव्हा दैवी संरक्षण असतं तेव्हा शत्रूचा प्रयत्न देखील निष्फळ ठरतात आणि संकट संधीमध्ये बदलतात. तुमच्यावर आता कृपेची सावली आहे आणि योग्य मार्गावर राहिला तर कोणती नकारात्मक शक्ती तुम्हाला तुमचं नुकसान करू शकणार नाही. पुढे जे घडणार या दिवसांमध्ये ते म्हणजे की भाग्यवर्धक हालचाली तुमच्या आयुष्यात घडणार आहे. अचानक प्रवासाचा योग देखील येऊ शकतो. तर अचानक एखादा प्रवास तुमच्या आयुष्यात घडू शकतो, जो कामानिमित्त असू शकतो, कुटुंबीय कारणासाठी असू शकतो किंवा अगदी अनपेक्षित निमित्ताने देखील ठरू शकतो. सुरुवातीला हा प्रवास थोडा घाईगडबडीचा वाटेल, पुढे जाऊन तो तुमच्यासाठी अत्यंत नक्कीच फायदेशीर ठरेल. या प्रवासादरम्यान तुम्हाला एखादी महत्त्वाची व्यक्ती भेटू शकते, नवीन संधी मिळू शकते किंवा एखादा असा निर्णय घ्यावा लागू शकतो जो पुढील आयुष्याची दिशा बदलवून टाकेल. काही लोकांसाठी तर हा प्रवास आध्यात्मिक असू शकतो. मंदिर, तीर्थक्षेत्र किंवा शांत ठिकाणी जाण्याचा योग, ज्यामुळे मनाला मोठा दिलासा आणि स्पष्टता नक्कीच मिळेल. विशेष म्हणजे हा प्रवास केवळ शारीरिक हालचाल नसून तर भाग्याची हालचाल नक्कीच असेल. तुम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला अडकून पडल्यासारखं वाटत होतं तिथे बाहेर पडण्याची ही नक्कीच संधी असेल. नवीन जागा, नवीन वातावरण आणि नवीन लोक तुमच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल घडवतील. मात्र प्रवासात कागदपत्र, वेळ, आरोग्य यांची नक्कीच काळजी घ्या. हा प्रवास तुम्हाला सांगते साधा नाही, तो तुमच्या जीवनात नव्या ऊर्जेचा, नव्या ओळखीचा आणि नव्या यशाचा मार्ग उघडणारा नक्कीच ठरेल. अजून जे घडणार ते पुढे म्हणजे की आयुष्य बदलवणारा अंतिम निर्णय. तर
ह्या सर्व जे मी आत्तापर्यंत सांगितलं त्या सगळ्या घटनांनंतर तुमच्या आयुष्यात आता असा क्षण येणार आहे जिथे तुम्हाला एक मोठा आणि निर्णायक निर्णय घ्यावा लागू शकतो. आणि हा निर्णय साधा नसेल, तो तुमच्या करिअरशी, नातेसंबंधाशी, एखादं राहण्याचं ठिकाण आहे त्याच्याशी किंवा मोठ्या गुंतवणुकीशी संबंधित असू शकतो. अनेक दिवस तुम्ही संभ्रमात होतात. मनात द्वंद्व होतं, करावे की नको असा प्रश्न सतावत होता. परंतु आता परिस्थिती अशी उभी राहील की तुम्हाला स्पष्ट भूमिका घ्यावीच लागेल. हा निर्णय भावनेच्या भरात घेतलेला नसेल तर अनुभव, धडे आणि अलीकडच्या घटनांनी तो घडवलेला असेल. या क्षणी तुमचं आत्मभान सर्वात महत्त्वाचं ठरेल. तुम्ही लोकांना खुश करण्यासाठी निर्णय घेणार नाही, तर स्वतःच्या भविष्यासाठी ठाम पाऊल उचलाल. काही लोकांना तुमचा निर्णय पटणार नाही, काही जण दूर जातील, पण जे तुमच्या खऱ्या प्रवासाचा भाग आहे ते तुमच्यासोबत कायम राहतील. लक्षात ठेवा, हा निर्णय पुढील 5 ते 7 वर्षांचा पाया घालणारा असणार आहे. भीती, शंका आणि भूतकाळातील चुका यांना मागे ठेवा, कारण आता तुम्ही आधीपेक्षा अधिक शहाणे, अधिक मजबूत आणि अधिक जागरूक आहात. तुम्हाला सांगते, तुमच्या राशीमध्ये नियतीने तुमच्यासमोर आता 2 रस्ते ठेवलेले आहेत. एक जो रस्ता तुम्ही निवडाल तोच तुमचं आता भविष्य नक्कीच घडवणार आहे. आणि आज तुम्ही ज्या घटना ऐकल्यात त्या सर्व घटना साध्या नाहीत, तर ते केवळ शब्द नाहीत. तुम्हाला सांगते, नियतीचा थेट संकेत आहे. तर आता वेळ बदलते, लोक बदलत आहे, परिस्थिती बदलते आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही देखील बदलणार आहात. काही घटना तुम्हाला आनंद देतील, काही तुम्हाला जागा करतील, काही तुमची परीक्षा घेतील. पण आता लक्षात ठेवा, जेव्हा ज्याच्यावर दैवी कृपा असते त्याला कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. तुमच्यासाठी हा काळ भीतीचा नाही तर जागृतीचा आहे. संधी येतील, सत्य समोर येईल, पैसा आणि प्रतिष्ठा वाढेल, पण योग्य निर्णय घेणं आता तुमच्या हातात आहे. नियती दरवाजा उघडत आहे, परंतु आत आत्मविश्वासाने चालत जाणं हे आता तुमचंच काम आहे. आणि तुम्हाला सांगते, तुमच्या राशीच्या लोकांनी फक्त तुमच्या भाग्यावरती तुम्ही विश्वास ठेवा, कारण आता तुमचं भाग्य तुम्हाला साथ देत आहे आणि तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये पुढे नेणार आहे. त्यामुळे अजिबात काळजी करू नका. येणाऱ्या संधींचा नक्कीच जबरदस्त लाभ घ्या. आजची भविष्यवाणी आपल्या मनाला आवडली असेल तर नक्कीच मनापासून लाईक करा आणि हो, सबस्क्राईबचं बटन जरूर क्लिक करा. भेटूया अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.